आज देशामध्ये प्राईम मिनिस्टर केअर फंडाच्या संदर्भामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर चर्चा गेल्या 2-3 महिन्यापासून चालू आहे। उलटसुलट चर्चा चालू आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा चालू आहे। ज्या पद्धतीनं हत्ती आणि आंधळ्याची गोष्ट आहे की हत्ती नेमका कसा हे आंधळ्याला कळत नाही आणि या ठिकाणी हत्ती पूर्ण कसा आहे हे दाखवायचं सरकारमध्ये असलेले शहाणे थोडाही प्रयत्न करत नाहीत। त्यामुळे लोकांमध्ये गोंधळ मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे आणि माझी या ठिकाणी नम्र विनंती आहे की केंद्र सरकारनं ज्यांनी हा फंड या ठिकाणी अत्यंत आश्चर्यकारक पद्धतीनं या ठिकाणी स्थापन केला त्यांनी या फंडासंदर्भातली सगळी वस्तुस्थिती स्थापनेपासून घटना, त्या घटनेप्रमाणे असलेले विश्वस्ताला असलेले अधिकार, त्याचं घटनात्मक स्वरूप आणि याला असलेले फंडाचे प्रोव्हिजन या प्रत्येक गोष्टी संदर्भात देशातील जनतेला विश्वासात घेतलं पाहिजे। आपण जर देशाचे विश्वस्त आहोत, आपण जर देशाचे मुख्य चौकीदार आहोत तर ती जनता आपली मालक आहे। त्या जनतेलाच त्या चौकीदारांनी खरं सांगायचं नाही, त्याला त्याच्या अधिकारापासून वंचित ठेवायचं, सत्य माहिती त्याच्यापर्यंत येऊ द्यायची नाही, याला काही अर्थ आहे असं माझ्यासारख्याला वाटत नाही। त्यामुळे माझी पहिली विनंती या देशाच्या मुख्य चौकीदाराला अशी आहे की त्यांनी या संदर्भामध्ये प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक घटनेचं पब्लिक डॉमेनमध्ये टाकून मन की बातमध्ये असेल किंवा दूरदर्शनच्या माध्यमातून याचा त्यांनी खुलासा केला पाहिजे आणि तो खुलासा देशाच्याही हिताचा आहे आणि आज केंद्रामध्ये जे सरकार आहे त्याच्याही तो हिताचा आहे, कारण की विनाकारण गैरसमज यामध्ये निर्माण होणार नाही। पहिला तो प्रश्न आज लोकांसमोर असा आहे, या ठिकाणी पंतप्रधान नॅशनल रिलीफ फंड असताना हा फंड का, अशा पद्धतीचा प्रश्न सगळ्या लोकांना पडलेला आहे। त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं पण सरकारमध्ये असलेल्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं माहिती विशेषतः सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केली, जी धादांत खोटी होती आणि हा फंड का निर्माण करणं गरजेचं आहे हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला। मित्रांनो, या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे PMNRF याची जी स्थापना झाली होती ती पाकिस्तानमधून आलेल्या निर्वासितांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून प्रचंड उदात्त भावनेने ती स्थापना झाली होती आणि त्यावेळेसपासून तो फंड कसल्याही प्रकारच्या अडचणीशिवाय या ठिकाणी देशाची गरज भागवण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत सक्षमपणे काम करत आहे। मग तो फंड असताना हा फंड का, आणि फक्त PMNRFच या देशामध्ये आहे का? नाही। डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005ला अस्तित्वात आल्यानंतर ज्याचं कामच आपत्ती व्यवस्थापन आहे, त्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे सुद्धा या ठिकाणी 2 फंड, एक नॅशनल डिझास्टर रिलीफ फंड आणि नॅशनल डिझास्टर मिटिगेशन फंड या नावाने 2 स्वतंत्र फंड आहेत आणि त्यालाही पैशाची फंड कमी पडणार नाही या दृष्टिकोनातून प्रोव्हिजन केलेली आहे। म्हणजे देशासमोर आज जी चर्चा आहे फक्त एकच फंड आहे का? नाही। तो फंड सोडून आपत्ती व्यवस्थापनासाठी देशासमोर कायदेशीर स्वरूप असलेले, संसदेने मान्यता दिलेले, घटनेने मान्यता दिलेले अशा पद्धतीचे आणखीन 2 फंड आहेत, NDRF आणि ND मिटिगेशन फंड, NDMF अशा पद्धतीनं एकूण 3 फंड देशामध्ये आहेत। मग आता प्रश्न असा आहे की 3 फंड असताना त्या 4थ्या फंडाची गरज काय? हा 4था फंड घटनात्मक आहे का, कायदेशीर आहे का आणि त्याला संसदेची मान्यता आहे का? आणि जी काय मधल्या काळामध्ये चर्चा होती की CSR फंड फक्त यालाच घेता येतो आणि दुसऱ्याला घेता येणार नाही, याच्या चर्चेसंदर्भात काय? आणि त्याच पद्धतीनं कॅगचं ऑडिट करू शकते, नाही करत किंवा करणार नाही या संदर्भात काय? या प्रश्नाचे सगळे उत्तर जर आपल्याला शोधायचे असतील, CSR फंड घेता येतो किंवा नाही आणि कॅग ऑडिट करते किंवा नाही, हे प्रश्न आधी सोडवण्यापेक्षा मुळातच या ट्रस्टची जी काही स्थापना आहे ही स्थापना घटनात्मक आहे का, कायदेशीर आहे का आणि त्याला मान्यता आहे का, हे या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे। आणि तो समजून घेणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि हा भाग जर आपण समजून घेतला तर 90% शंका ज्या सर्वसामान्य माणसाच्या, जाणकाराच्या आणि तज्ज्ञाच्याही समोर आहेत त्या शंका दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत याची मला या ठिकाणी नक्की खात्री आहे।
मित्रांनो, प्रायव्हेट ट्रस्ट आहे असं सांगितलं जातं. हा जो ट्रस्ट आहे, या ट्रस्टची स्थापना ही धर्मादाय कायद्याद्वारे एक धर्मादाय संस्था स्थापन करून, ज्या संस्थेमध्ये देशाचे माननीय पंतप्रधान, देशाचे माननीय अर्थमंत्री आणि देशाचे माननीय गृहमंत्री हे त्या ट्रस्टवर ट्रस्टी आहेत, अशा पद्धतीचा एक ट्रस्ट, ज्याला प्रायव्हेट ट्रस्ट असं म्हणलं जातंय, स्थापन केला गेला. आणि त्यासाठी गेल्या 3 महिन्यापासून प्रचंड प्रमाणावर पैसा गोळा करण्यात येतोय की त्यामध्ये 10,000 कोटीपेक्षा जास्त पैसे आले असतील, अशा पद्धतीची जाणकाराची माहिती आहे. पहिला प्रश्न असा आहे, त्या ट्रस्टची जी स्थापना आहे ही वैध आहे का, आणि ट्रस्ट हा खाजगी ट्रस्ट म्हणून मान्यता देता येईल का याला, किंवा मानता येईल का? या दोन्ही प्रश्नाचं उत्तर जे आहे ते निगेटिव्ह आहे. हा ट्रस्टची जी स्थापना झालेली आहे, ही ट्रस्टची स्थापना, ट्रस्टची जी पहिली जाहिरात ट्रस्ट कायद्याप्रमाणे द्यावा लागते नोंदणीसाठी, ती दिलेली कुठंही पब्लिक डॉमेनमध्ये नाही. म्हणजे ट्रस्ट स्थापन होताना ज्या अटीचं पालन करावं लागतं, त्या मूळ अटीचं या ठिकाणी पालन केलेलं नाही. दुसरा महत्त्वाचा भाग, माननीय पंतप्रधान, माननीय अर्थमंत्री आणि माननीय गृहमंत्री या ट्रस्टवर अशासकीय एक्स ऑफिशिओ सदस्य म्हणून त्या ठिकाणी आहेत. म्हणजे ते घटनात्मक पदावर आहेत म्हणून त्या ठिकाणी आहेत, किंवा नसले तरी आहेत याच्यातही स्पष्टता नाही. म्हणजे माननीय पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी त्यामध्ये आहेत का, नरेंद्र दामोदर मोदी म्हणून त्या ठिकाणी आहेत. त्याच पद्धतीने अमित शहा ते गृहमंत्री म्हणून त्या ठिकाणी आहेत का, अमित शहा म्हणून आहेत. आणि त्याच पद्धतीने अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्या अर्थमंत्री म्हणून आहेत का, निर्मला सीतारामन म्हणून आहेत. याबद्दलही कसलीही स्पष्टता आज देशासमोर नाही. त्यामुळं जर समजा हे वैयक्तिक म्हणून यामध्ये ट्रस्टी असतील तर ते प्रचंड मोठा घोटाळा होईल, आणि जर नसतील तरीही हा ट्रस्ट खाजगी असू शकत नाही. आणि एक्स ऑफिशिओ म्हणजे त्या पदावर ते आहेत म्हणून या ट्रस्टवर आहेत, आणि त्यांचे जे पद आहेत हे सार्वजनिक कायद्यान्वये, घटनेन्वये मान्यता दिलेले पद आहेत, आणि त्या पदामुळे हे या ट्रस्टमध्ये आहेत. आणि त्यामुळं या संस्थेमध्ये येणारा प्रत्येक पैसा हा ते जे पब्लिक पद होल्डिंग करतात त्यामुळं आणि त्याकडे बघून लोकांनी दिलेला आहे. त्यामुळं जमा झालेला प्रत्येक पैसा ट्रस्टचं स्वरूप हे पब्लिक ट्रस्ट असं होईल, त्याला खाजगी ट्रस्ट असं म्हणता येणार नाही. हे या ठिकाणी पहिल्यांदा आपण समजणं आवश्यक आहे. मग खाजगी ट्रस्ट असेल किंवा पब्लिक ट्रस्ट असेल, याला काही इम्युनिटी मिळू शकते का? आजच्या देशाच्या कायद्याप्रमाणे याला कसल्याही प्रकारची इम्युनिटी मिळत नाही. या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे. आता घटनेप्रमाणे किंवा आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे ही ट्रस्टची वैधता, कायदेशीरता आपण या ठिकाणी तपासली पाहिजे. घटनेमध्ये पण चॅप्टर 12 आहे. कॉन्स्टिट्यूशन पार्ट 12 त्यातला चॅप्टर 1 जो आहे त्यातल्या अनेक तरतुदी ह्या पंतप्रधानानं स्थापन केलेल्या सार्वजनिक फंडाला या ठिकाणी लागू होतात, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याची जर पूर्तता ते करत नसेल तर त्याला घटनात्मक वैधता नाही असं स्पष्ट म्हटलं जाईल आणि म्हणता येईल. एवढ्या त्या प्रोव्हिजन क्लिअर आहेत, हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता चॅप्टर 12 प्रमाणे घटनेतील कलम 266 1, 2 आणि 3 याप्रमाणे देशामध्ये जे काही प्रत्येक येणारा जाणारा पैसा, अंदाजपत्रकीय पैसा, खर्च या संदर्भामध्ये घटनात्मक तरतुदी केलेल्या आहेत. 266(1) प्रमाणे कॉन्टिजन्सी फंडचं देशाचं खातं आहे, ज्यामध्ये देशासाठी आलेला प्रत्येक जमा आणि खर्च, ज्याला आपण बजेट म्हणतो, याची प्रोव्हिजन कॉन्टिजन्सी फंडाप्रमाणे होतं. याची प्रोव्हिजन कॉन्सोलिडेटेड फंडाप्रमाणे होते. आणि 266(1) प्रमाणे कॉन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडियाची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे.
266(2) प्रमाणे या ठिकाणी पब्लिक अकाउंटची तरतूद केलेली आहे. जे पैसे जो जमा खर्च 266(1) मध्ये येत नाही तो 266(2) मध्ये घ्यावा लागतो. अशा प्रकारची घटनात्मक तरतूद आहे. त्यानंतर 267(1) प्रमाणे कॉन्टिंजन्सी फंड नावाचं या ठिकाणी खातं आहे, ज्याला संभाव्य खर्च खातं असं म्हणतो. त्याचे काही 3 शीर्षक आहेत. 266(1)(2) प्रमाणे आणि 267 प्रमाणे कॉन्सोलिडेटेड फंड, पब्लिक अकाउंट फंड आणि कॉन्टिंजन्सी फंड हे 3 शीर्षक सोडून इतर कुठल्याही खात्यावर घटनेप्रमाणे पैसा केंद्र सरकारला ठेवता येत नाही, जमा करता येत नाही. यातली सगळ्यात महत्त्वाची तरतूद आहे. आणि यामध्ये जे काय PM केअर फंड आहे याला 266 प्रमाणे मान्यता नाही, 266(1) किंवा 2 प्रमाणे मान्यता नाही आणि 267 मध्ये सुद्धा ते बसत नाही. त्यामुळं आत्तापर्यंत तरी यामध्ये घटनात्मक याला दर्जा आहे का, तर त्याचं स्पष्ट उत्तर घटनात्मक दर्जा नाही असं आहे. त्यानंतर आणखीन एक त्या ठिकाणी घटनाकारांनी एक वाट करून ठेवलेली आहे. ती वाट अशी आहे, आर्टिकल 280 प्रमाणे घटनेच्या सेक्शन 280 प्रमाणे स्थापन झालेलं फायनान्स कमिशन आणि 281 प्रमाणे फायनान्स कमिशनला निधी वाटपाचे असलेले अधिकार, ज्याला आपण वित्तीय आयोग म्हणतो, आणि त्या वित्तीय आयोगाला असलेले अधिकार, तर घटनेच्या 280 आणि 81 प्रमाणे वित्तीय आयोग राष्ट्रपतीला काही सूचना करू शकतात. वित्त आयोगाने केलेल्या ह्या सूचना राष्ट्रपतीवर बंधनकारक आहेत. आणि त्या पद्धतीनं वित्त आयोगानं काही सूचना केंद्र सरकारला केल्यात का, तर या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की आत्तापर्यंत देशामध्ये 14वा वित्त आयोग हा अस्तित्वात होता, त्याची मुदत आता संपलेली आहे. 15वा वित्त आयोग आणखीन अस्तित्वात आलेला नाही आणि त्याची नेमणूक माननीय नरेंद्र मोदी यांच्या सरकारने या ठिकाणी केलेली नाही. आणि कसल्याही प्रकारे अशा पद्धतीनं आपत्ती व्यवस्थापनासाठी कोरोना-19 साठी एक ट्रस्ट स्थापन करा आणि त्यामध्ये तुम्ही पैसे गोळा करा, अशा पद्धतीची सूचना 14व्या वित्त आयोगानं केंद्रीय सरकारला, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना किंवा या देशाचे राष्ट्रपती यांना केलेली नाही. आणि राष्ट्रपतींनी तशी सूचना माननीय पंतप्रधानांना केलेली नाही. त्यामुळं या ठिकाणी आर्टिकल 280 आणि 281 याची अधिष्ठान या ट्रस्टला नाही. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची तरतूद घटनेमध्ये आहे. ती तरतूद अशी आहे, 283 आणि 284 आता 283 जे घटनेतलं हेड आहे, मिसकलिनियस फायनान्शियल प्रोव्हिजन, अशा पद्धतीनं 283चं हेड आहे. त्यामध्ये 283(1) प्रमाणे केंद्र सरकारनं पैशाचं, निधीचं कशा पद्धतीनं जमा आणि खर्च करावं, गुंतवणूक करावं या संदर्भामध्ये स्पष्टता आहे. आणि 2 प्रमाणे राज्यासंदर्भात त्यामध्ये सूचना आहे. आता यामध्ये आपण हे बघितलंय की माननीय नरेंद्र मोदी सरकारनं यासाठी संसदेची मान्यता घेतलेली नाही. संसदेची मान्यता न घेतल्यामुळं 283चं पहिलं तत्व यांना लागू पडत नाही, कारण की त्यासाठी घटनेची म्हणजे संसदेची मान्यता पाहिजे. परंतु त्यामध्ये शेवटी एक तरतूद अशी केलेली आहे की जर संसदेनं मान्यता दिलेली नसेल तर दरम्यानच्या काळामध्ये माननीय राष्ट्रपती काही रूल फ्रेम करून देऊ शकतात आणि त्या रूलप्रमाणे काही दिवस त्यासाठी तरतूद केली जाऊ शकते, कारवाई केली जाऊ शकते. आता 283 मध्ये ही जी काही तरतूद आहे रूल फ्रेम करायची आणि तेही माननीय राष्ट्रपतीनं रूल फ्रेम करून द्यायची, आजपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे
पब्लिक डोमेन्समध्ये अशा पद्धतीची कुठेही माहिती नाही की 283 मध्ये असलेल्या प्रोव्हिजन प्रमाणे हा जो काही PM केअर फंड आहे ह्या फंडासाठी केंद्र सरकारनं रूल फ्रेम केले आहेत किंवा राष्ट्रपतीनं काही रूलला मान्यता दिलेली आहे आणि त्या रूलप्रमाणे या ठिकाणी या ट्रस्टचा कामकाज चालू आहे. त्यामुळं 283च्या घटनात्मक तरतुदीसाठी सुद्धा, घटनात्मक मान्यतेसाठी सुद्धा PM केअर फंड हा मान्य नाही, कारण त्याच्याही प्रोव्हिजन या ठिकाणी यांनी पालन केलेलं नाही. नंतर सगळ्यात महत्त्वाची प्रोव्हिजन या ठिकाणी जी आहे 284A प्रमाणे जे काय आपलं IPC सेक्शन आहे, सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश आहेत किंवा अँटी करप्शन ऍक्ट या देशामध्ये आहे, या सगळ्यामध्ये पंतप्रधान असतील, अर्थमंत्री असतील, गृहमंत्री असतील, एखादा खासदार असेल, मुख्यमंत्री असतील किंवा आमदार असतील, हे पब्लिक सर्वंट या व्याख्येमध्ये येतात. 284A प्रमाणे कुठल्याही पब्लिक सर्वंटला 1 रुपयाही जर घ्यायचा आहे किंवा खर्च करायचा आहे तर त्याची माहिती ठेवणं, नोंद ठेवणं, ती दाखवणं हे बंधनकारक आहे. म्हणून ह्या ट्रस्टला 284A ची सुद्धा प्रोटेक्शन त्यांनी घेतलंय का या संदर्भातील काहीही या ठिकाणी स्पष्टता नाही. आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा जर IPCच्या सेक्शनमध्ये यायचं नसेल, अँटी करप्शन कायद्यामध्ये जर यांना बसायचं नसेल किंवा सर्वोच्च न्यायालयाने जे काही आदेश दिलेले 141 मध्ये त्यापासून जर समजा प्रोटेक्शन पाहिजे असेल तर यांना 284A पालन करावं लागेल. आणि आज जे बघतोय आपण 294A या ठिकाणी कुठंही पालन केलंय असं या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे 284A असेल, 283 असेल किंवा 280 आणि 81 असेल वित्त आयोगाच्या तरतुदी किंवा 263A असेल, या कुठल्याही घटनेतल्या तरतुदीचं या ठिकाणी पालन झालेलं आहे का तर स्पष्टपणे या ठिकाणी अशा पद्धतीचं कुठेही पालन झालेलं नाही. म्हणून ही जी काही ट्रस्ट या ठिकाणी रजिस्टर झालेलं आहे याला घटनात्मक अधिष्ठान आहे का ते घटनात्मक अधिष्ठान नाही. याला संसदेने मान्यता दिलेली आहे का संसदेने मान्यता दिलेली नाही. याला केंद्रीय मंत्रिमंडळाने तरी मान्यता दिलेली आहे का तर त्या संदर्भात सुद्धा कसलीही स्पष्टता नाही. तर आज ब्लँडली आपण म्हणू शकतो की केंद्रीय मंत्रिमंडळाने या ठिकाणी मान्यता दिलेली नाही, म्हणजे भारत सरकारचं खातं नाही आणि भारत सरकारचा हा ट्रस्ट नाही. त्यानंतर माननीय राष्ट्रपतींनी काही रूल फ्रेम करून दिलेत का तर तेही दिलेले नाहीत किंवा यांनी त्या पद्धतीनं घेतलेलं नाहीत. त्यामुळं 284 ची जी काही तरतूद आहे की राष्ट्रपतीकडून यांनी रूल फ्रेम करून घेतले पाहिजेत, ह्या कुठल्याही घटनेच्या तत्वाशी, घटनेच्या कलमाशी हे ट्रस्ट बांधील नाही आणि त्याची यांनी पूर्तता केली नाही. म्हणून घटनेच्या दृष्टिकोनातून हे ट्रस्ट पूर्णतः बेकायदेशीर आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी म्हणणं आणि अशा पद्धतीचा दावा आणि अशा पद्धतीची स्पष्टता या ठिकाणी मी पहिल्या पार्टमध्ये करू इच्छितो. दुसरी जी गोष्ट आहे की आज देशामध्ये सुदैवानं 2005 साली डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट, ज्याला आपण आपत्ती व्यवस्थापन कायदा म्हणतो, हा संसदेच्या मान्यतेनं डिसेंबर 2005 पासून देशामध्ये लागू झालेला आहे. कुठलाही डिझास्टर असेल, डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्टच्या 2D प्रमाणे डेफिनेशनच्या बाहेर कुठलाही डिझास्टर असू शकत नाही. तर हे खातं ज्या पद्धतीनं सांगितलं जात आहे की COVID-19 साठी किंवा कोरोना व्हायरससाठी स्थापन केलेलं आहे, त्यासाठी स्थापन केलेलं आहे. या ठिकाणी मी सांगतो की डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्टच्या 2D प्रमाणे जे काही कायदेशीर प्रोव्हिजन आज आपल्या देशामध्ये आहे आणि आजच्या घडीला केंद्र सरकारने ते लागू केलेले आहेत, त्याप्रमाणे कुठलाही डिझास्टर तुम्हाला भेद करता येणार नाही. आज COVID-19 साठी तुम्ही करताय आणि त्यासाठीच जर करत असाल तर परत हे बेकायदेशीर आहे या ठिकाणी मी स्पष्टपणे सांगतो. कारण उद्या दुष्काळ पडला, पूर आला, भूकंप आला तर त्या सगळ्यासाठी डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट हा कायदा देशामध्ये लागू आहे आणि त्यातली 2D ची डेफिनेशन आहे की बियॉन्ड द कूप ऑफ कॉमन पीपल एनी मॅन मेड नेचर मेड इट डिझास्टर. आणि त्याप्रमाणे कोविड हा डिझास्टर आहे, त्याच पद्धतीनं भूकंप डिझास्टर आहे, त्याचप्रमाणे भूस्खलन हा डिझास्टर आहे, त्याच पद्धतीनं पूर हा डिझास्टर आहे. आणि देशामध्ये गेल्या 5 वर्षापासून
लाखो नव्हे करोडो शेतकरी दुष्काळाशी झुंजत आहेत, त्यावेळेस ह्या सरकारला काही सुबुद्धी सुचली नाही की अशा पद्धतीचा ट्रस्ट स्थापन करावं आणि या देशाच्या शेतकऱ्याला आपण मदत करावी. हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न नरेंद्र मोदी यांना आणि त्यांच्या सरकारला आहे. मित्रांनो, या ठिकाणी कायद्यातील तरतुदी स्पष्ट आहे. कोविडसाठीच फक्त यांना आपत्ती निवारणासाठी फंड उभा करता येणार नाही. हा फंड कुठल्याही आपत्तीसाठी यांना करावा लागेल आणि त्या दृष्टिकोनातून कसलीही स्पष्टता माननीय नरेंद्र मोदी असतील किंवा केंद्र सरकार असेल किंवा ट्रस्टचा व्यवहार जे कोणी पाहत असेल यांनी केलेले नाही. आणि माझ्या दृष्टिकोनातून ही सगळ्यात चिंताग्रस्त बाब आहे. कारण उद्या कोविड संपला हे खातं गुंडाळून टाकणार आहेत का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि मित्रांनो, तसं करता येणार नाही. आपत्ती येत राहतात, येत राहतील. म्हणूनच तत्कालीन सरकारनं 2005 साली डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट हा अत्यंत चांगला कायदा आणलेला आहे. त्याच्याप्रमाणे कॉन्स्टिट्यूशन आहे आणि त्या कायद्याप्रमाणेच सरकारला सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. त्याच्या बाहेर जाता येणार नाही. आणि हे जे काही ट्रस्ट माननीय नरेंद्र मोदीनं PM केअर फंड स्थापन केलंय हे डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टमध्ये कुठंही बसत नाही. हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्या पद्धतीनं देशाला घटना आहे आणि त्या घटनेचा आपल्याला सगळ्याला अभिमान आहे, त्याच पद्धतीनं आपल्या देशाला आपत्ती व्यवस्थापन कायदा आहे आणि तो आपत्तीसाठी ह्या देशाची घटना आहे. त्या घटनेत सुद्धा हे जे काही ट्रस्ट स्थापन केलंय हे दुर्दैवानं बसत नाही. हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टच्या 2D प्रमाणे जो जो डिझास्टर असेल त्यासाठी हे उद्या निधी उभारणार आहेत का, खर्च करणार आहेत का. आणि डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टमध्ये ज्या पद्धतीनं कॉन्स्टिट्यूशन ऑफ SDRF NDRF दिलंय की केंद्र सरकार, राज्य सरकार आणि जिल्हे याच पद्धतीने खर्च करणार आहेत का, हे यांनी स्पष्ट केलं पाहिजे. आणि कॉन्स्टिट्यूशन ऑफ SDRF NDRF याच्या बाहेर यांना जाता येणार नाही. कारण की डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट प्रमाणे संसदेनं मान्यता दिलेला तो कायदा या देशामध्ये अस्तित्वात आहे. आणि त्या कायद्याच्या बाहेर माननीय नरेंद्र मोदीजीला या ट्रस्टसाठी जाता येणार नाही. हे या ठिकाणी मी आपल्यासमोर ठेवतो. आता या ठिकाणी डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट प्रमाणे 2 फंडाची तरतूद केलेली आहे. डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टच्या 44 आणि 45 प्रमाणे नॅशनल डिझास्टर रिलीफ फंड आणि 45 प्रमाणे नॅशनल डिझास्टर मिटिगेशन फंड हे देशामध्ये स्थापन झालेले आहेत, कार्यान्वित झालेले आहेत. आणि 46 प्रमाणे राज्यामध्ये SDRF NDRF या राज्याचं तर 4 वर्ष मान्य उच्च न्यायालयामध्ये लढा देऊन SDRFचं स्वतंत्र खातं राज्य सरकारने उघडलं पाहिजे यासाठी मी लढाई दिलेली आहे. आणि उद्धव ठाकरे सरकारचं अभिनंदन करेल की त्यांनी आत्ताच राज्याचं स्वतंत्र SDRFचं खातं या ठिकाणी निर्माण केलंय. जे काही आज याबद्दल वेगवेगळी प्रकारची माहिती प्रसार माध्यमाला पुरवतात त्या देवेंद्र फडणवीस यांना स्वतःला किंवा त्यांच्या सरकारला 4 वर्षामध्ये SDRFसाठी वेगळं खातं सुद्धा निर्माण करता आलं नव्हतं. हेही दुर्दैवाने या ठिकाणी मला नमूद करणं अत्यंत आवश्यक वाटतं. म्हणून या ठिकाणी डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टच्या अंतर्गत NDRF NDMF जे 2 खाते आहेत, ह्या खात्यासाठी पैशाचीही तरतूद केलेली आहे. फंड प्रोव्हिजन आहे, त्यामध्ये इन्फ्युजन कशा पद्धतीनं करायचं या संदर्भात ही तरतूद आहे. NDRFमध्ये येणारा प्रत्येक पैसा हा 14व्या वित्त आयोगानं कशा पद्धतीनं तो पैसा त्यामध्ये येईल या संदर्भात तरतूद केली. NDRFमध्ये जमा झालेला वेगवेगळ्या एक सेस लावलेला आहे. त्यामध्ये या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की देशामध्ये वेगवेगळ्या उद्योग घटकावर NDRFसाठी एक सेस लावलेला आहे 14व्या वित्त आयोगानं. त्यातून पैसे येतात ते NDRFमध्ये जमा होतात आणि ते पैसे काही केंद्र सरकारच्या बापाचे नाहीत. हे पैसे 14व्या वित्त आयोगाने केलेल्या सूचनाप्रमाणे NDRFमध्ये जमा होतात, संपूर्ण देशातून जमा होतात. प्रत्येक कमावता माणूस त्यामध्ये आपला हिस्सा देतो आणि तेच पैसे केंद्र सरकार राज्याच्या मागणीप्रमाणे SDRF म्हणून राज्याला देतं आणि राज्य स्वतःच्या राज्यातील आपत्तीसाठी तो पैसा खर्च करतो आणि जिल्ह्यामध्ये तोच पैसा येतो. पण इतकी सुस्पष्ट आणि चांगली तरतूद वित्त आयोगानं करून दिलेली आहे आणि त्याचं इनकॉर्पोरेशन हे डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टमध्ये झालेलं आहे. आणि हे असताना सुद्धा आणि हा पैसा फक्त आपत्तीसाठीच वापरता येतो. त्या पद्धतीनं जे काही राष्ट्रीय मिटिगेशन खातं आहे
NDMF ज्याची तर स्थापना फक्त मिटिगेशनसाठीच करण्यात आलेली आहे आणि ते खातं कायद्याप्रमाणे संसदेने मान्यता दिल्याप्रमाणे आज अस्तित्वात आहे. आणि ते असताना माझा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी हाच आहे की PM NRF मी समजू शकतो, NDRF मी समजू शकतो, पण मिटिगेशन फंड ह्याच नावानं खातं, कायदेशीर खातं, देशाच्या संसदेने मान्य दिलेलं खातं आज अस्तित्वात असताना त्याच कारणासाठी तुम्ही एक खाजगी ट्रस्ट स्थापन करताय, देशातून पैसे गोळा करताय, त्याच्याबद्दल सगळ्याच प्रकारची असंदिग्धता आहे. मग तेच पैसे तुम्ही मिटिगेशनमधून का खर्च करत नाहीत, हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी नरेंद्र मोदी सरकारला आहे. मित्रांनो, देशाच्या घटनेप्रमाणे हे जे काही नरेंद्र मोदी यांनी जी संस्था स्थापन केली, ज्याला एक अट्रॅक्टिव्ह नाव दिलं आहे PM केअर फंड, याला घटनेची मान्यता नाही, या संस्थेला संसदेची मान्यता नाही, या संस्थेचे रूल राष्ट्रपतींनी फ्रेम करून दिलेले नाहीत. डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट प्रमाणे याला मान्यता आहे का, तीही मान्यता नाही. मग हे सगळं असताना या संस्थेला CSR फंड कसे घेतात यासारखा प्रश्न आपल्याला पडू शकतो. मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की जो काही कॉर्पोरेट अफेअर खात्याची दुरुस्ती आहे आणि ज्या मधून 2013 साली दुरुस्ती झाली आणि CSR फंडाची निर्मिती झाली, त्यातल्या पार्ट 8 प्रमाणे जी काय व्याख्या केलेली आहे PM फंडाची किंवा देशाच्या खात्याची, त्या व्याख्येमध्ये स्पष्ट आणि साध्या जरी आपण वाचलं, 2013च्या कॉर्पोरेट ॲक्टमध्ये खंड 7 आणि हेड 8 आपण असं सरळ जरी वाचलं तर त्याप्रमाणे हे जे काही ट्रस्ट PM केअर फंड आहे हे देशाचं खातं नाही, देशाचं वैध खातं नाही, देशाच्या संसदेने याला मान्यता दिलेली नाही, देशाच्या राष्ट्रपतींनी याच्यासाठी रूल फ्रेम केलेले नाहीत, आपत्ती निवारण कायद्याप्रमाणे याला मान्यता नाही. मग असं असताना कॉर्पोरेट अफेअर खातं याला CSR फंड देताना परवानगीच कसं देतं, हा सगळ्यात मूळ प्रश्न आहे. आणि जी काही कॉर्पोरेट अफेअर खात्यानं CSR फंड घेण्याची परवानगी दिलेली आहे, ही परवानगी बेकायदेशीर, घटनाबाह्य आणि कायद्याच्या कसल्याही तरतुदीचं पालन न करता दिलेले या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ज्या संस्थेला जिचं नाव अट्रॅक्टिव्ह आहे फक्त PM केअर फंड, हिला घटनेची मान्यता नाही, डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टची मान्यता नाही, देशाच्या राष्ट्रपतींनी त्यासाठी रूल फ्रेम करून दिलेले नाहीत किंवा कसल्याही प्रकारे याला देशाचा फंड असं म्हणता येत नाही, त्या फंडाला CSRची परवानगी देणं हे बेकायदेशीर आहे. आणि जो फंड किंवा जी संस्था अशा पद्धतीनं अस्तित्वात आली, तो शेवटचा प्रश्न आज देशवासियांसमोर मोठ्या प्रमाणावर चर्चा होते की हे कॅगच्या प्रोव्हिजनमध्ये आहे किंवा नाही आहे आणि कॅग याचं का ऑडिट करू शकत नाही. मित्रांनो, या ठिकाणी आज शेवटचा पार्ट अत्यंत महत्त्वाचा आहे, तो आपण लक्षात घेतला पाहिजे दोन्ही अर्थानं, की जर खातं लिगल आहे, घटनात्मक आहे, सगळ्या कायदेशीर बाबीचं या ठिकाणी पालन करतंय, त्याला घटनेनं संसदेने ठरवून दिलेल्याप्रमाणे आलेल्या 1-1 रुपयाचा गेलेल्या 1-1 रुपयाचा हिशोब द्यायचा आहे, तर त्याचं ऑडिट हे कॅगला करावेच लागेल. कॅगला वगळून त्या पद्धतीनं करता येणार नाही, कारण शासनाचा येणारा आणि जाणारा 1 रुपया जरी कुठं असेल त्याचं ऑडिट करण्याचं काम हे कॅग या संस्थेचं आहे. आणि देशाच्या सुप्रीम कोर्टाचं जे स्टेटस आहे त्याच्या थोडंही खाली नाही आणि थोडंही वर नाही, एवढं कॅगचं या घटनेप्रमाणे स्टेटस दिलेलं आहे. मग त्याचं ऑडिट तर कॅगला करावं लागेल. पण प्रश्न त्यापेक्षा गंभीर आहे, ज्या संस्थेला, धर्मादाय संस्थेला ज्याची मान्यताच वैध नाही, त्याच्याबद्दल स्पष्टता नाही, प्रायव्हेट आहे का पब्लिक हे आणखीन माहीत नाही, तिच्यावर असलेले मेंबर हे वैयक्तिक कॅपॅसिटीमध्ये आहेत का एक्स ऑफिशियल आहेत याची स्पष्टता नाही, घटनेच्या कुठल्याही कलमाची त्याला मान्यता नाही, डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टच्या कुठल्याही प्रोव्हिजननुसार या खात्याला मान्यता नाही किंवा त्यामध्ये कुठे बसू शकत नाही. असं असताना
अशा एका संस्थेचं त्या ऑडिट करू शकेल का, हा उलटा प्रश्न मी आपल्याला विचारतोय. की जी संस्थाच देशाची नाही, बेकायदेशीर आहे, जिला घटनाबाह्य मान्यता नाही, घटनेची मान्यता नाही, संसदेची मान्यता नाही, अशा संस्थेचं ऑडिट कॅगनी करावं अशी देशाची अपेक्षा आहे का? आणि कॅग हे करू शकते का? तर बिलकुल नाही. म्हणून मित्रांनो, या ठिकाणी शेवटचं माझं सबमिशन एवढंच आहे की PM केअर फंड हे नाव बरोबर आहे का? नाही. तर याचं जे नाव असायला पाहिजे PM केअर्स फॉर फंड, फक्त फंडच्या काळजीमध्ये असलेले देशाचे पंतप्रधान, अशा पद्धतीचे याचं स्वरूप आहे. पण अत्यंत घिसाडघाईनं, कायदेशीर मान्यता नसताना, घटनेशी मार्ग नसताना, देशातील जे काही धर्मादाय संस्थेच्या नोंदणीचे कायदे आहेत त्याचं पालन न करता एक संस्था या ठिकाणी रजिस्टर केली आणि त्यामध्ये सगळ्या प्रकारे फंड ओढण्याचं काम चालू आहे. म्हणून PM केअर फंड नव्हे, PM केअर फॉर फंड असं आहे. आणि त्यामुळं हे संपूर्णतः बेकायदेशीर आहे, घटनाबाह्य आहे आणि याचं ऑडिट हे PM कॅग करू शकत नाही. CSR प्रमाणे याला जे काही बेनिफिट दिले आहेत, सूट दिल्यात, त्या मिळू शकत नाहीत. याला कसल्याही प्रकारची इम्युनिटी मिळू शकत नाही. म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, हे सगळंच बेकायदेशीर आहे आणि यामध्ये कसली स्पष्टता नाही. म्हणून जो काही हत्ती आहे तो आंधळे हत्ती चाच पडतेत असं नाही. हत्तीच्या मालकाला हत्तीच दाखवायचा नाही, कारण त्याला सगळा हत्ती माहीत नाही. त्यामुळे तो कुणाच्या हातात शेपूट देतोय, कुणाच्या हातात टगडी देतोय, कुणाच्या हातात सोंड देतोय आणि अख्खा हत्ती आहे असं सांगतात. आणि त्यामुळे देशातले सगळे भक्त ओरडत राहतात की हत्ती शेपटीसारखा, हत्ती नागासारखा, हत्ती मुसळासारखा. तर मित्रांनो, ही एक कथा त्या पद्धतीची आहे. त्या ट्रस्टचा हत्ती जोपर्यंत संपूर्णतः समोर येत नाही तोपर्यंत प्रत्येक देशवासियानं या संदर्भामध्ये प्रश्न विचारला पाहिजे. आणि देशाचे नागरिक म्हणून, जबाबदार नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे. आणि देशातून प्रचंड प्रमाणावर फंड गोळा करण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून चालू आहे आणि जे बेकायदेशीर आहे. या संदर्भामध्ये प्रत्येक गोष्टीचं जोपर्यंत स्वरूप खरं समोर येत नाही तोपर्यंत आपण प्रश्न विचारले पाहिजेत. एवढीच मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.